नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण ब्लाऊजला फिटिंग कशी करायची ते बघणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट लक्षात येणारी ट्रिक आणि टिप्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. चला तर आपण बघूयात फिटिंग अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची. तर बघा, आपण दोन्ही स्लीव्ज जोडून घेतलेले आहे आणि कडेने आता आपण टिप देऊन घ्यायची आहे. 5 नंबरची टिप या पद्धतीने आपण देऊन घ्यायची आहे. बघा, अगदी कटिंग जर आपली व्यवस्थित असेल तर फिटिंग बरोबर सरळ येते आणि खूप छान पद्धतीने येते. तर बघा, आपण कडेने टिप देऊन घ्यायची आहे आणि उलटा करायचा आहे ब्लाऊज. पुन्हा एक दाब टिप देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपला फिनिशिंग छान दिसेल ब्लाऊजची. बघा, या पद्धतीने आपण देऊन घेतलेली आहे. आता दोन्ही बाजूने आपण सेम पद्धतीने बघून घ्यायचे आपल्याला बरोबर बसते का, कमी जास्त होते का. आपण स्लीव जोडण्याच्या अगोदरच दोन्ही पार्ट बघून एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहे आणि 2 इंचापर्यंत सरळ आलं पाहिजे आणि नंतरच मग आपली स्लीव जोडायची. म्हणजे आपले दोन्ही जे जोड असतात आपल्या बाहीचे ते अगदी एकावर एक येतात आणि व्यवस्थित आपली फिटिंगही येते. बघा, या पद्धतीने आपण दोन्ही बाजू करून घेतलेले आहे. बघा, आपले जोड एकदम व्यवस्थित एकावरती एक आलेले आहे. जर आपण बाही जोडायच्या अगोदर जर आपण बघितलं नाही तर आपले जोड मागं पुढे येऊ शकतात, होऊ शकतात. त्यामुळे बाही जोडण्याच्या अगोदरच आपण बघून घ्यायचं आहे आपले दोन्ही पार्ट, मागचा पुढचा पार्ट मुंडाच्या तिथं 2 इंचापर्यंत सरळ एकावर एक ठेवून दोन्ही पार्ट सारखे आहेत की नाही ते बघून घ्यायचं आहे. बघा, आता आपण उलटा करून वरून दाब टिप देऊन घेतलेली आहे. आपला जो मापाचा ब्लाऊज आहे त्याच्यानुसारच आपण फिटिंग करणार आहोत. बघा, आपण आता दंडघेर घ्यायचा आहे. मापाच्या ब्लाऊजचा दंडघेर, तोच दंडघेर आपण आपल्या शिवलेल्या ब्लाऊजवरती घेणार आहोत. तर बघा, आता मुंडा घेर मोजून घ्यायचा आहे. बरोबर मुंडा ताणून घ्यायचा आहे. इथे जर लूज सोडला तुम्ही, लूज जर आलं तर आपली फिटिंग व्यवस्थित येत नाही. त्यामुळे मुंडा बरोबर ताणून घ्यायचा आणि फिटिंगही आपण ताणून घ्यायची. बघा, दोन्ही बाजूने माझी जरा फिटिंग करण्याची पद्धत वेगळी आहे, पण अगदी बरोबर व्यवस्थित येते. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट देखील करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. खूप झटपट आपल्या ब्लाऊजची फिटिंग कशी करायची हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि टिप सरळ येण्यासाठी या पद्धतीने जर फिटिंग केली तुम्ही तर टिपही सरळ येते. बघा, आता मापाचं ब्लाऊज येतो आहे कमरेपर्यंत, आपण कमरेला लावून घ्यायचे आणि जेवढं उरेल त्याचा चौथा भाग करायचा आहे. आणि बघा, या पद्धतीने आपली फिटिंगची टिप घ्यायची. आपण मापाच्या ब्लाऊजनुसार कमरेची टिप घ्यायची आहे. मापाचं ब्लाऊज आपल्या कमरेच्या, म्हणजे आपण नवीन शिवलेलं ब्लाऊज आहे त्याला लावून घ्यायचा आणि जो उरलेला जो भाग आहे आपल्या नवीन ब्लाऊजचा, जेवढा पार्ट उरतो त्याचे 4 भाग करायचे. आणि बघा, दोन्ही बाजूनी समप्रमाणात घ्यायचं. अगदी व्यवस्थित आपली फिटिंग सरळच येते. या पद्धतीने जर केली तर कोणाचीही फिटिंग तिरकी तारकी येणार नाही. बघा, आपला दोन्ही बाजून 1.5 3 या पद्धतीने घेतलेला आहे. बरोबर मुंड्यापर्यंत सरळ घ्यायची आणि तिथून बरोबर आपल्या छातीच्या पॉईंट घेतो आणि कमरेचा, असे आपले 4 पॉईंट घ्यायचे आहे आणि टिप देऊन घ्यायची. बघा मैत्रिणींनो, खूप झटपट आपली फिटिंग होते ब्लाऊजची. या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केली तर तुमची फिटिंग अजिबात चुकणार नाही आणि ब्लाऊजही खूप छान येईल. आणि फिटिंग जर सरळ आली तर काखेत फुगाही येत नाही. बघा, आपल्या ब्लाऊजची फिटिंग रेडी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट देखील करा. या ब्लाऊजची जर कटिंग तुम्हाला बघायची असेल प्रिन्सेस कटची तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा. मी वेगवेगळ्या प्रकारचे प्रिन्सेस कटच्या कटिंग कशी करायची आणि स्टिचिंग कशी करायची सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहे. तर आपल्या चॅनलला नक्की भेट द्या.